नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी देण्यात आलेली आहे आणि हत्या करणारे ज्यांनी सुपारी घेतली ते आरोपी पकडण्यात आलेले आहे। कोण उठलं मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावरती? मराठा समाजाचा, मराठा आंदोलनाचा चेहरा हा कुणाच्या डोळ्यात लसायला लागलाय याची चर्चा आता महाराष्ट्रभर होऊ लागलेली आहे की का उठलं कोण जरांगे पाटील यांच्या जीवावरती। तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचं रान उठवून देणारे मनोज जरांगे पाटील हे कुठंतरी आता अनेकांच्या डोळ्यावरती आलेत असं काही चित्र निर्माण झालेलं आहे मित्रांनो। त्याचं झालंही तसंच बघा की मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर मोठमोठी आंदोलनं केली, मोठमोठे मोर्चे काढले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून बरेच प्रयत्न केले, आंदोलन केली, उपोषण केली। त्यात अनेक राजकीय लोकांना अंगावरती देखील घेतलं, शिंगावरती देखील घेतलं मित्रांनो। आता हे सगळं असताना देखील काही दिवसापूर्वी त्यांच्या हत्येचा कट कोणीतरी रचतंय असं त्यांच्या काही कार्यकर्त्यांना वाटलं आणि त्यानंतर मात्र साहजिकच त्यांनी अंतर्गत काय त्यांना माहित्या मिळाल्या आणि त्या माहित्याच्या आधारे जालना पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली, म्हणजे निवेदन देण्यात आलं, त्याचं त्यांना माहिती सांगण्यात आली। त्यानंतर मात्र काही जणांना त्या प्रकरणी अटक देखील करण्यात आलेली। आता ह्याची सविस्तर माहिती म्हणजे अशी मित्रांनो की ही 2.5 कोटी रुपयाची सुपारी देण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी 2 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे। आता मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट कोणी रचला आणि तो पोलिसांनी कसा उधळला हे देखील आपल्याला लक्षात येईल। मनोज जरांगे पाटील यांचे अतिशय जवळचे आणि मराठा आरक्षणाचा चेहरा गंगाधर काळकुटे, म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी ते गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आहे। त्यांच्या तक्रारीवरती बीड जिल्ह्यातल्या 2 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता ताब्यात घेणाऱ्यांची नावं आहेत दादा गरड आणि अमोल खुने अशी आहेत। यापैकी आता अमोल खुने हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचं तपासात निष्पन्न आलं, म्हणजे जरांगे पाटील यांच्या सोबतच हा गडी होता। आता बीड शहरातल्या काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी एक गुप्त बैठक घेण्यात आली होती असं पोलिसांनी सांगितलेलं मित्रांनो। आणि या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांच्या ओळखीचीच काही लोक होती आणि या बैठकीमध्ये 2.5 कोटी रुपयाची डील झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। म्हणजे जरांगे पाटील यांची हत्या करण्यासाठी 2.5 कोटी रुपये सुपारी देण्यात आली होती असे पोलिसांनी माहिती दिली की पोलिसांनी रात्री बीडमध्ये छापामारी केली आणि जे लोक ताब्यात घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये अनेक राजकीय लोकांची देखील नावं समोर आलेली आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात येते। आता या घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली। पुन्हा जे गंगाधर काळकुटे आहेत यांनी तसंच जरांगे पाटील यांनी स्वतः पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, त्यानंतर पत्रकार परिषद घेतली। जरांगे पाटील हे लढवय्या नेते, त्यांनी मराठा आरक्षणाबाबत किती मोठमोठे मोर्चे काढले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता ह्या चौकशीमध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर येतील असं काहीच देखील बोललं जातंय आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी काल पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरळ सरळ
धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की धनंजय मुंडेंनीच माझ्या हत्येची सुपारी दिली, परंतु या मुंडेला देखील मी सोडणार नाही असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आता हे सगळं पाहता गृह विभाग सुद्धा अलर्ट मोडवरती आलेला आहे आणि गृह विभागाने मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा भक्कम अशी वाढवलेली आहे. सुरक्षा वाढवली म्हणजे आता हा जो पर्दाफाश झाला त्यामुळे कुठंतरी अनर्थ टाळला असं काहीच मत आहे आणि जरांगे पाटील यांना आता पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली, अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे. राजकीय वातावरणामुळे आता हे विरोधी पक्षातले सुद्धा लोकांनी वारंवार ह्याच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे आणि हे सगळं लक्षात घेता सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा मोठ्या प्रमाणामध्ये पुरवलेली आहे. आता हे जरी सगळं असलं मित्रांनो तरी राजकारणामध्ये शिह गटशाचं राजकारण शिजत असतं आणि आरोप प्रत्यारोप हे चालतच असतात आणि हे जरी चालत असलं तरी जे आरोपी पकडले गेलेले आहेत मित्रांनो म्हणजे अमोल खुने, दादा गरड, आता हे काहीशी लोक ही मराठा आंदोलनामध्ये सक्रिय होती. अमोल खुने हा किंवा दादा गरड जरी असला तरी ही लोक जरांगे पाटील यांच्याच काही दिवसापासून जवळ होते आणि अमोल खुने हा जरांगेंच्या अतिशय जवळचा माणूस होता. आता हे जवळचा माणूस असताना देखील कशा पद्धतीने हे 2 कोटी आणि 2.5 कोटीची सुपारी घेतली असं जे सांगण्यात आलेलं आहे. आता हे खरं वास्तव जे आहे हे आता पोलीसच आपल्याला समोर आणतील आणि पोलिसांचंच काम आहे, पोलिसांचीच भूमिका आहे की हे यातलं सत्य काय आहे हे बाहेर आणणं. आता खरंच ही हत्येची सुपारी दिली गेलेली आहे का जवळच्या लोकांवरती, आता ह्याचं मोबाईल संभाषण देखील बाहेर आलेलं आहे असं बोललं जातं की बाबा मोबाईल संभाषणावरून धनंजय मुंडे यांना हा कॉल केला गेला आणि धनंजय मुंडे यांना हे सगळं सांगितलं गेलं की कशा पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे वगैरे वगैरे हे सांगितलं गेलं असं काहीच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. तसंच तो कॉल सुद्धा मित्रांनो समोर आलेला आहे आणि हे कॉलचं प्रकरण काहीशी समोर आल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये तपासाची चक्र ही वेगाने फिरली गेलेली आहेत. आता अजून किती जणांना ताब्यात घेतलं जातंय, किती जणांच्या चौकशा केल्या जातील हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. परंतु राजकारणामध्ये मात्र कट शहकटाचं एकंदरीत वातावरण असतं आणि त्यातच मनोज जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणावरती ठाम आहेत. ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशी काहीशी त्यांची भूमिका ठाम आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद पेटलेला आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाद पेटलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा आणि याच्यातूनच ह्या अशा घटना घडू लागल्यात की काय अशी शंका आता काहीशी उपस्थित होऊ लागलेली आहे. म्हणजे जरांगे पाटील यांची हत्या करण्यापर्यंत ही वेळ गेलेली आहे आणि राजकारण्यांची मजल सुद्धा तिथपर्यंत गेलेली आहे. हे किती भयानक आहे महाराष्ट्रामध्ये चाललंय. म्हणजे गृह विभागाचा धाक राहिला नाही. गृह विभाग महाराष्ट्रात आहे का नाही हेच आता लक्षात येणार माणसांच्या की बाबा किती घटना घडतायत. तिकडं सातारा जिल्ह्यामधल्या फलटण मध्ये घटना, कुठं जमिनी बळकावल्या जाते, कुठं काय केलं जातंय. म्हणजे गृह विभाग राहिलाच नाही मित्रांनो. गृह विभाग फक्त वसुली अड्डा झालाय. गोरगरिबांना हानमार करणे, जमिनी लोकांनी बळकावली की त्यांना प्रोटेक्शन देणं, बिल्डरांना गुंडांना प्रोटेक्शन देणं असं काम फक्त गृह विभागाचं झालेलं आहे मित्रांनो. तर ह्याच्यामुळं काहीच बघा गृह विभाग नव्हे तर महाराष्ट्र राज्यावर सुद्धा वाईट परिस्थिती आली असं सर्वसामान्य लोकांची मतं निर्माण झालेली आहेत. तर हे जे गुन्हेगार आहेत ह्या गुन्हेगारांना वेळीच अटक जरी केली असली तरी ह्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे हा शोधून काढणं खूप गरजेचं आहे. तितकंच गरजेचं आहे बघा मित्रांनो. तर पुढं काय होतंय अजून ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. काय होतंय तेच देखील आपण पाहू. तर आज आतापर्यंत बघा मित्रांनो एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.